नमस्कार, तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे संक्रांत, तर सगळ्यात आधी तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला, आजची आपली रेसिपी काय आहे हे तुम्हाला कळलंच असेल. तिळगुळाचे लाडू. तुमचे लाडू केल्यानंतर ते खाताना पटकन चावले जात नाही, तो पाक व्यवस्थित होत नाही, त्यामुळे लाडू खूप कडक होतात, नाहीतर पटकन तुटतात. असं काही होत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. सगळ्यात आधी लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊ. इथे मी 2 वाटी गुळाला 2 वाटी तीळ असं प्रमाण मी घेतलं आहे. तीळ तुम्ही कोणती पण घेऊ शकता. मी इथे गावरान तीळ घेतली आहे आणि त्याला अर्धा वाटी त्यात मी शेंगदाणे ॲड करणार आहे. सो मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे गरम कढईमध्ये छान भाजून घेते. आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. आपल्याला तीळ शेंगदाणे सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. घाई करायची नाही आणि ते भाजत ठेवल्यानंतर आपल्याला कुठेही जायचं नाही. आपल्याला कंटिन्यू गॅसजवळच थांबायचं आहे. ते व्यवस्थित भाजून होईपर्यंत आपल्याला ते हलवतच राहायचं आहे. ती खाली लागली की तिचा रंग असा काळसर होतो. मग ते लाडूमध्ये थोडंसं कडसरपणा येतो, म्हणून आपल्याला कंटिन्यू तिथंच राहायची आहे. आणि आता ही तीळ भाजली गेली की नाही हे आपल्याला कळण्यासाठी तिळीचे दाणे असे कढईच्या बाहेर उडतात. मग ते उडायला लागले की आपली तीळ व्यवस्थित भाजली जाते आणि ते 2 मिनिटांनी आपण तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. नंतर मी इथे एका रुमालामध्ये शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाण्याचे टर्कल आपल्याला मोकळे करायचे, म्हणून मी असे त्यांना हाताने चोळून घेते, जेणेकरून टर्कल वेगळे होतील. आणि शेंगदाण्याचे टर्कल वेगळे झाले की ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून त्याचे टर्कल आपल्याला पाखडून वेगळे करायचे आहे. पाखडून मी वेगळे केले आणि परत त्याच रुमालात मी ते शेंगदाणे घेतले आणि आपल्या खलबत्त्यामधला जो बत्ता असतो त्या बत्त्याने मी ते शेंगदाणे थोडेसे कुटून घेतले. आपल्याला अगदीच बारीक कूट करायचं नाही आहे, पण थोडेसे जाडसर, म्हणजे ते खाताना थोडेसे लागले पाहिजे. जसे आपण ड्रायफ्रूट्स असतात ते आपण हलव्यात टाकतो किंवा कशात टाकतो तशा पद्धतीने आपल्याला ते शेंगदाणे पण जास्त बारीक कुटायचे नाही, पण थोडे जाडसर. आता इथे आपले शेंगदाणे आणि तीळ भाजून आणि शेंगदाणे कुटून रेडी झाले आहेत. आता आपण गुळाचा पाक करून घेऊ. मी सगळ्यात आधी इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्हाला तूप सांगायचं विसरले. आपल्याला गुळाचा पाक करून घेण्यासाठी तूप लागणार आहे. आता मी इथे कढई ठेवली आहे, गॅसवर कढई तापत ठेवली, त्यात तूप घालून घेतलं. मी इथे 2 मोठे चमचे तूप ॲड केलं आणि त्यात आपण किसून घेतलेला गूळ ॲड केला. गूळ तुपामध्ये पटकन मेल्ट होतो, पण त्याचा पाक व्यवस्थित झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा गूळ घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला चेक करायचं की हा पाक असं, म्हणजे त्याची तार अशी तार झाली पाहिजे. गूळ असा हाताला चिकटला नाही पाहिजे असं. अशा पद्धतीने जर आपलं झालं असेल तर मग अशा स्टेजला आपल्याला त्यात तीळ आणि शेंगदाणे ॲड करायचे आहे. तीळ आणि शेंगदाणे ॲड केल्यानंतर तुम्ही या स्टेजला गॅसचं फ्लेम ऑफ केलं तरी चालेल किंवा मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला कंटिन्यू हलवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि याचे असे छोटे छोटे मी लाडू वळून घेते. तुम्ही फक्त लाडूचे गोळे केले तरी चालेल. पाण्याचा हात लावते मी लाडू वळत असताना. तुम्ही फक्त गोळे करून घ्यायचे, नंतर त्याला आकार दिला तरी चालेल, कारण गरम गरम पाकामध्ये लाडू पटापट वळले जातात, म्हणून त्याचे फक्त गोळे करायचे आणि नंतर लाडूला आकार दिला तरी चालतं. इथे माझे लाडू सगळे वळून झाले आहेत. मी ते एका प्लेटमध्ये सर्व केले. तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. बघा किती छान पटकन तुटतो आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.